कणेरीवाडी परिसरात आज पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील सदोष रस्ते बांधणीचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले। कर्नाटकहून कोल्हापूरकडे जाणारा एक मालवाहू ट्रक पेट्रोल पंपातून बाहेर पडताच पलटी झाला। 6 पदरी महामार्गाचं अपूर्ण आणि उंचावलेलं सर्व्हिस रोडचं काम हेच या अपघाताचं मुख्य कारण असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। कणेरीवाडीतील जय हिंद हॉटेल जवळील पेट्रोल पंपातून डिझेल भरून बाहेर पडताच कर्नाटक क्रमांकाचा KA01D 5486 हा मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्गावर पलटी झाला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सर्व्हिस रोडची उंची मुख्य रस्त्यापेक्षा अधिक असून 6 पदरी रस्त्याचं काम दीर्घ काळापासून अपूर्ण आहे। परिणामी या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत। या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांनी प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे। रस्त्यांचे दोष, निकृष्ट काम आणि दीर्घ काळापासून चाललेली दुर्लक्षपूर्ण कामगिरी यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना उभाटा खोकीदारक संघटनेचे अध्यक्ष शंकर खोत यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की दररोज अपघात होत आहेत, नागरिकांचा जीव धोक्यात घातला जातोय। रस्त्याचं काम तातडीने पूर्ण न केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। परिसरातील सर्व स्तरांतून प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या त्रुटी दूर कराव्यात आणि 6 पदरी महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी जोरदार मागणी होतीये।